प्रदर्शनाचं एवढं वैशिष्ट्य आहे की शेतकऱ्यांच्या मुलाने त्यांनी जे अवजारे वगैरे जे केलेत ते एकदम उत्कृष्ट प्रकारे मांडणी करून त्यांनी अक्षरशः समाधान वाटलं प्रदर्शन बघून. धन्यवाद. भोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल मी अध्यक्ष आणि संचालक बॉडीचे आभार मानते. कारण चांगलं उत्कृष्ट कुजलेलं जीवाणुयुक्त खत आहे. याच्यामुळे शेतीचं पोत सुधारणार, पिकांची वाढ होणार, पिकाला अगदी चांगल्या प्रमाणात जमिनीची भुसभुशीतता किंवा सुपीकता वाढणार. एवढं मोठं प्रदर्शन आज पहिल्यांदाच मी या भोगावती कारखान्याच्या ह्याच्यात पाहिले. सवलतीच्या दरात साखर, शुभ्र आणि यम साखर म्हणजे मोठ्या दर्जाची साखर मिळावी यासाठी संचालक मंडळाने अगदी अल्प दरात म्हणजे बाहेर बाजारपेठेत 46 रुपये किलो असणारी साखर या इथं 40 रुपये यम साखर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे 10-15 वर्षापासून जे रखडलेलं प्रदर्शन होतं ते या ठिकाणी भोगावती सहकारी साखर कारखान्यानं आयोजित केल्यामुळं शेतकऱ्यांना योग्य जी तांत्रिक माहिती आणि ऊसाची प्रगती कशी करायची याचं सर्व ज्ञान इथं ऊस कशाप्रकारे ऊस उत्पादन काढायचं याचं पण मिळतं. आणि बाकी नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या जयंतीनिमित्त भोगावती सहकारी साखर कारखान्यामार्फत या कारखाना कार्यस्थळावरती खाद्य संस्कृती, कृषी तंत्रज्ञान आणि मनोरंजन अशा तिहेरी संगम साधत या ठिकाणी एक कृषी प्रदर्शनाचं नियोजन केलं आहे. हे प्रदर्शन या भोगावती सभासदांसाठी खास आहे, जेणेकरून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी, नवनवीन तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं. याबरोबरच या ठिकाणी महिलांसाठी देखील एक चांगली संधी उपलब्ध केली आहे. मनोरंजन असेल किंवा कारखाना बघण्याची सुद्धा म्हणजे जे रसापासून साखर होईस्तोपर्यंत या ठिकाणी सर्व प्रक्रिया या ठिकाणी महिलांना दाखवण्यात येणार आहे. त्याबरोबरच या ठिकाणी भोगावती पैठणी देखील कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यामधून या ठिकाणी स्पर्धात्मक खेळातून पैठणीसुद्धा भेट देण्यात येणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर या कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम कवडे, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील, त्याबरोबर या सर्व संचालक मंडळ या सर्वांच्या एकत्रित माध्यमातून या ठिकाणी एक चांगला प्रयत्न इथल्या सभासदांसाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध केलं आहे. एकंदरीत जर बघितलं तर या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. करवीर असेल, राधानगरी असेल, किंबहुना एकंदरीत जिल्हाभरातून या ठिकाणी प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महिला असतील, लहान मुलं असतील, सभासद असतील, सर्वांचाच एकंदरीत सर्वच प्रतिसाद मिळतो. आणि खरोखर या ठिकाणी येणाऱ्या सर्वांशीच आपण बोलणार आहोत. या प्रदर्शनामध्ये नेमकं काय आहे, इथं काय पाहायला मिळेल, ही संपूर्ण इतिमूत माहिती तर मिळणारच आहे. त्यासोबतच या ठिकाणी जे आलेले आहेत ज्यांनी प्रदर्शन पाहिलं आहे, ज्यांनी यातली माहिती घेतली आहे, त्यांना देखील आपण संवाद साधणार आहोत. आणि इथं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला देखील जर पाहायचं असेल तर या प्रदर्शनात नेमकं काय आहे तर हा रिपोर्ट तुम्हाला बघायलाच हवा, जेणेकरून उद्यापासून अजून 2-3 दिवस हे प्रदर्शन चालू राहणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल. आपल्यासोबत या ठिकाणी जे प्रदर्शन पाहण्यासाठी ह्या कारखान्याचे ऊस उत्पादक सभा झालेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय, संवाद साधतोय. काका, एकंदरीत या प्रदर्शनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हे प्रदर्शन चांगलं शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे आणि शेतकऱ्यांना योग्य जी तांत्रिक माहिती आणि ऊसाची प्रगती कशी करायची याचं सर्व ज्ञान इथं ऊस कशाप्रकारे ऊस उत्पादन काढायचं याचं पण मिळतं. आणि बाकीचे इतर जे स्टॉल लावलेले आहेत ते सुद्धा भागातल्या महिलांना सर्व सभासद शेतकऱ्यांना त्याचा फायदा चांगलाच होणार आहे आणि त्याचं अनुकरण करून त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा असं माझी विनंती आहे. साधारण हे जे प्रदर्शन आहे कृषी विषयक आहे, खाद्य संस्कृतीचं आहे आणि मनोरंजनाचं आहे. कुठलं म्हणजे काय तुम्हाला विशेष वाटलं यामध्ये? इथं एक तर शेतकऱ्यांसाठी जे अवजार लावले ते एक महत्त्वाचं आहे आणि महिलांना जे महिला शेतकरी आहेत त्यांना कुठंतरी बाबा शेतात राबतात, पण ते आपल्याला नुसतंच राबायला लागते, पण त्याचं मनोरंजनाचं सुद्धा त्या महिलांना त्याचा लाभ व्हावा हे एक त्यातनं उद्देश साध्य होतोय. बरोबर, एकंदरीत सर्वच महत्त्वाचे विषय सर्वच महत्त्वाचे विषय आहेत आणि ते केले ते चांगलं झालेलं आहे. थँक्यू. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार या ठिकाणी मनोरंजनासाठी किंवा हे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी इथं सभासदांची हे जर सुरू आहे, गर्दी आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या निमित्तानं आपण इथं संवाद साधतोय. एकंदरीत महिला म्हणून या प्रदर्शनाविषयी तुमचं मत काय? नमस्कार. ह्या संचालक बॉडीने
आमच्या भागामध्ये ह्या पहिल्यांदा म्हणजे मागच्या वेळी झाले प्रदर्शन खूप वर्षापूर्वी झाले, पण ह्यावेळी पण ठेवले. आम्हाला खूप छान वाटलं आणि उद्या चांगलं व्यासपीठ आम्हाला महिलांच्यासाठी निर्माण करून दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि उद्या होम मिनिस्टर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत, त्यामुळे पूर्ण महिलांनी ह्याचा सहभाग घ्यावा ही विनंती आहे. तुम्ही प्रदर्शन बघून आला असा आलो. एकंदरीत या प्रदर्शनाबद्दल तुमचं मत काय? प्रदर्शन अतिउत्तम भरलेलं आहे आणि सर्वसामान्यांनी बघण्यासारखं आहे आणि त्यांना बोध घेण्यासारखं आहे. ह्या डायरेक्ट बोर्डाचं अभिनंदन केलं पाहिजे असं आणि लहान थोरांनी सुद्धा हे प्रदर्शन पाहावं. भोगावती परिसरामध्ये गेले 10-15 वर्षापासून जे रखडलेलं प्रदर्शन होतं ते या ठिकाणी भोगावती सहकारी साखर कारखान्यानं आयोजित केल्यामुळं भोगावती परिसरातील जे युवा शेतकरी वर्ग असेल किंवा इथल्या माता भगिनी असतील, या सर्वांच्यासाठी एक 4-5 दिवसासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरत नाही. ते शेतीमध्ये आता शेती आहे तीच आहे, पण जर पिकं जर वाढवायची असतील, उत्पादन वाढायचं असेल तर आधुनिक शेतीची जोड याच्याशिवाय काही मार्ग नाही. आणि ती आधुनिक शेतीसाठी या ठिकाणी जे काही नवनवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे ते भागातील लोकांना इथं लवकर येता येतं आहे, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही आणि विनामूल्य बघता येतं आहे. त्यामुळं भोगावती कारखान्यानं आयोजित केलेल्या ह्या उपक्रमाचं माझ्यासारखा एक तरुण युवा शेतकरी नेहमीच नक्कीच कौतुक करेल असं मला वाटतं. या प्रदर्शनामधून अनेक वस्तू खरेदीसुद्धा केल्या जातात. आपण जर बघितलं तर एका सभासदांनी या ठिकाणी साखर खरेदी केली आहे. नेमका काय विषय आपण जाणून घेऊया. साखर आपण दुकानातून खरेदी करतो, पण यात इथं खरेदी केली आहे, नेमका विषय काय? भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनाचा लाभामध्ये या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर, शुभ्र आणि यम साखर म्हणजे मोठ्या दर्जाची साखर मिळावी यासाठी संचालक मंडळाने अगदी अल्प दरात म्हणजे बाहेर बाजारपेठेत 46 रुपये किलो असणारी साखर या इथं 40 रुपये यम साखर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ही साखर मला घेण्यात आली. 5 किलोचा साखरेचा जर 200 रुपये आम्ही ह्यात घेतलेला, जवळजवळ 20 ते 25 रुपये या साखरेपाठीमुळं सभासदांचे 1 किलो याप्रमाणे वाचलेत. त्यामुळं सर्व सभासदांनी या सवलतीच्या दराच्या साखरेचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि संचालक मंडळांचं अभिनंदन करतो. कारण अशा पद्धतीने कृषी प्रदर्शन हे शहरी भागात भरवलं जातं, पण ग्रामीण भागात महिला असतील, शेतकरी असतील यांना वेळेनुसार व आवडीनिवडीनुसार येण्याचं एकमेव ठिकाण या पावनखेड्यातला आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा संचालक मंडळाचं अभिनंदन करतो. साधारण जर बघितलं तर यावर्षी साखर म्हणजे संचालकांकडून सांगण्यात येते की यावर्षी आपण उत्पादन क्षमतेमध्ये चांगल्या प्रकारची वाढ करून मशिनरीमध्ये सुधारणा करून एक चांगल्या दर्जाची साखर निर्माण केली आहे आणि ती साखर खरोखर चांगल्या दर्जाची आहे हे सिद्ध झाले. अनेक सभासद या ठिकाणाहून सवलती दरात साखर घेऊन जाताना दिसत आहेत. सांगा एकंदरीत या प्रदर्शनाबद्दल आपलं मत किंवा इथलं वेगळं पण असं काय जाणवलं? एवढं मोठं प्रदर्शन आज पहिल्यांदाच मी या भोगावती कारखान्याच्या ह्याच्यात पाहिले. स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त जे प्रदर्शन आता भरवलेलं आहे ते अतिशय खूप गर्दी आणि सर्व स्टॉल जेवणाचे म्हणा इतके शेतीविषयक वगैरे किंवा जे औषधं वगैरे जे लागतात त्या सगळे ते इथं उपलब्ध आणि चांगल्या दरात कमी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध जे शेतीसाठी जे लागतं आहे ते शेतकऱ्यांच्यासाठी उपयुक्त असं आहे ते इथं उपलब्ध झालेलं आहे. आणि यावेळी भोगावती कारखान्याने जे शेती प्रदर्शन भरलं आहे ते बहुतेक कोल्हापूरपेक्षा पण मोठ्या प्रमाणात हे या भागात कोल्हापूरपेक्षा पण मोठ्या प्रमाणात एक ग्रामीण भागात हे प्रदर्शन भरलेलं आहे. अच्छा, काय सांगावं असं वाटेल म्हणजे इतरांना काय सल्ला द्यावा असं वाटेल? माझं मत आहे की सर्व शेतकरी या शेती प्रदर्शनाला भेट द्यावी आणि तुम्हाला जे 100% जे उपयुक्त आहे ते इथं तुम्हाला मिळणार कमी दरात भेटणार एवढंच मी सांगू शकतो. याने एक सल्ला दिला आपल्या शेतकरी मित्रांसाठी की अजून 2-3-4 किमान 3-4 दिवस तरी अजून हे प्रदर्शन सुरूच राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजून हे प्रदर्शन पाहिलेलं नाही त्यांनी नक्की या प्रदर्शनाचा लाभ घ्यायला पाहिजे. या कृषी प्रदर्शनामध्ये भोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये 2 स्टॉल आहेत. एक म्हणजे त्यांच्या साखरेचं आणि दुसरा म्हणजे कंपोस्ट खत जे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारं जे निर्मिती केलेलं आहे ते कंपोस्ट खत. या दोन्ही स्टॉलवर आपण भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते कर्मचारी अधिकारी त्यांच्याशी आपण बोलतोय. या साखरेविषयी काय सांगा? आज आपल्या पी.एन. साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये आपण सभासदांसाठी कारखान्याच्या वतीने
जी बाहेर 46 रुपयांनी किलो साखर आहे ती एम साखर अतिशय चांगल्या क्वालिटीची उच्च दर्जाची साखर सभासदांना कमी किमतीत उपलब्ध व्हायसाठी 40 रुपये प्रति किलो या पद्धतीने आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. 1 किलो 2 किलो आणि 5 किलो ज्यांना आवश्यक आहे त्यांना 50 किलो या पद्धतीने आपण त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. ज्यांना कितीही लागून दे कितीही जरी साखर लागली तर या सवलतीच्या दरात आम्ही 5 तारखेपर्यंत सोमवारपर्यंत सर्व सभासदांना उपलब्ध करून देण्याचं आश्वासित करत आहे. साखरेबद्दल काय सांगा? आज आपली साखर भोगावती साखर कारखान्याची साखर 1 नंबर असून क्वालिटीमध्ये जर तुम्ही चेक केली तर आज ही साखर बघू शकता तुम्ही इथं 1 नंबर जे आहे एम साखर आपण सभासदांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घ्यावा एवढं मी त्यांना आवाहन करतो. भोगावती समृद्ध कंपोस्ट खत जे भोगावती कारखान्यामार्फत निर्माण केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे सेंद्रिय शेतीसाठी किंवा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्याचा स्टॉल या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे सवलतीच्या दरात या ठिकाणी खत विक्री चालू आहे. आपण कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी बोलतोय. काय पहिल्यांदा आपल्याला या खताविषयी थोडीशी माहिती सांगा. हे खत आपण भोगावती सहकारी साखर कारखान्यानं कारखान्याच्या सभासदांसाठी ऊसाच्या मळीपासून सेंद्रिय खत म्हणजे सेंद्रिय खताला पर्याय म्हणून हे कंपोस्ट खत काढलेलं आहे. महागड्या शेणखताला पर्याय हा कंपोस्ट खताचा कारखान्यानं राबवलेला एक पॅटर्न आहे. अतिशय चांगलं उत्कृष्ट कुजलेलं जीवाणूयुक्त खत आहे. याच्यामुळे शेतीचं पोत सुधारणार, पिकांची वाढ होणार, पिकाला अगदी चांगल्या प्रमाणात जमिनीची भुसभुशीतता किंवा सुपीकता वाढणार, पांढऱ्या मुळांची वाढ होऊन चांगल्या पद्धतीचं पीक येणार. यासाठी कारखान्यानं सवलतीच्या दरात शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी हे उपलब्ध करून खत दिलेलं आहे. आणि इथं आम्ही आज या ठिकाणी 5 किलोचं पॅकिंग म्हणजे परसबागेसाठी असेल किंवा तुमची छोटी छोटी झाडं असतील, केळीचं झाड असेल, नारळीचं झाड असेल किंवा फुलझाडं असतील, वांग्याची काही झाडं असतील पण स्वतःसाठी जी केलेले आहेत त्याच्यासाठी हे सेंद्रिय खत आम्ही इथं 5 किलोची बॅग अगदी नाममात्र 30 रुपये दरामध्ये ठेवलेले आहे. आणि 5 किलोची एक बॅग घेतली की 1 किलोची एक बॅग आपण फ्रीमध्ये देतो. हां, 350 रुपये. आणि जर आपल्याला बल्कमध्ये किंवा टनावर जर पाहिजे असेल तर फक्त 350 रुपये प्रति टन या दरामध्ये आपण कारखान्यामार्फत देणार आहोत. आणखी थोडी आपण माहिती घेतोय. एकंदरीत ही निर्मिती किती वर्षापासून सुरू आहे भोगावतीची? निर्मिती आपली गेल्या सीझनपासून चालू केली. जसं डिस्टिलरी चालू झाली आपली, डिस्टिलरीपासून जे हे स्पेंट वॉश त्यापासून आपण हे गेल्या सीझनपासून चालू केलेले आहे. अनुभव घेतलेले शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आपल्याकडे? चांगली एक आपल्या कारखान्याचे वाईस चेअरमन साहेबांनी स्वतः टाकलेलं आहे, KB साहेबांनी टाकलेलं आहे. स्वतः त्यांचा एकदम एक नंबर रिझल्ट आलेला आहे. मग ही जे तर सवलतीचा दर आहे हा कधीपर्यंत असेल? हे सवलतीचा दर ह्यो काय आपल्या प्रदर्शनचा आहे. आपला जो 350 रुपये कायमस्वरूपी आपला राहणार आहे. टनाला 350 रुपये एकूण खर्च आपल्याला तो 700वर येतो. सबसिडी म्हणून आपण त्यांना शेतकऱ्यांना हे व्हावं काय शेतकऱ्यांना आपल्या परवडावं, सवय लागावी, सेंद्रिय कर्म वाढावा जमिनीत ह्यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि नाममात्र आपलं 350 म्हणजे काहीच नाही. 1 टनाला 350 रुपये म्हणजे एकरी 10 टन जर टाकलं तर 3.5. आता जर बाहेर शेणखत घ्यायला गेलं तर त्याच्या दुप्पट रक्कम जाते आपली. त्यामुळे नाममात्र आपण दिलेलं आहे. एकंदरीत खूप चांगलं म्हणजे समृद्ध खत म्हणूनच खरोखर या नावाप्रमाणे समृद्ध असणारं भोगावती समृद्ध खत हे कंपोस्ट खत या भोगावती कारखान्यानं निर्माण केले आणि हे लोकांना कळावं, लोकांना समजावं आणि याचा फायदा त्या शेतकऱ्यांना व्हावा यासाठी अगदी नाममात्र दरात म्हणजे 1 टनाला फक्त 350 रुपये दरामध्ये हे खत विक्री सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना हे हवं असेल त्यांनी कारखान्याशी नक्की संपर्क साधावा. या कृषी प्रदर्शनामध्ये खाद्य संस्कृती म्हणून एक वेगळा विभाग आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थांचे सगळे प्रकार असणारे स्टॉल्स या ठिकाणी आहेत. म्हणजे अगदी भेलपुरी, पाणीपुरीपासून ते अगदी वेगवेगळे पदार्थ, नवनवीन पदार्थ या ठिकाणी आहेत जे खवय्यांसाठी अतिशय म्हणजे चविष्ट असणार आहेत आणि खवय्यांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. या ठिकाणी जर बघितलं तर अगदी लोणी डोसा, उत्तप्पा जे काय म्हणजे शब्द म्हणजे सांगता येत नाही इतके प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळं खवय्यांसाठी एक चांगली संधी असणार आहे आणि या संधीचा लाभ खवय्ये सोडणार नाहीत हे मात्र नक्की. आपण जर माझ्या पाठीमागं जर पाहत असाल तर या ठिकाणी मुलांसाठी गेम झोन देखील आहे. म्हणजे अगदी लहान मुलांसाठी जम्पिंग जपाक बसणं, ड्रॅगन असेल किंवा रेल्वे असेल किंवा विविध पाळणे असतील, या ठिकाणी सर्वच विविध खेळण्या पाळण्याच्या साधनांची आकर्षक सोय या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे हे प्रदर्शन हे मुलांसाठी देखील एक चांगली पर्वणी ठरणार आहे. अगदी यात्रा-जत्रांचं फिलिंगसुद्धा या ठिकाणी येतं. या मुलं जर बघितली तर आनंदाने खेळत आहेत, बागडत आहेत आणि खरोखर ते समाजांच्या चेहऱ्यावरती सार्थक आहे.
आज आम्ही भोगावती भूमाता कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी भोगावती परिसरामध्ये आज आलेलो आहोत. पहिल्यांदाच या ठिकाणी भूमाता प्रदर्शन भोगावती परिसरामध्ये होत आहे. खेडेगावातील ज्या जनतेला या सामान्य जनतेला या ठिकाणी प्रदर्शन बघण्यासाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. या सुवर्ण संधीच्या माध्यमातून आज शेतीच्या जे काही उपयोगी वस्तू आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच या ठिकाणी घरगुती स्वरूपाच्या ज्या सौंदर्य प्रसाधने असतील, मुलांच्यासाठी काही वस्तू आहेत. तसेच या ठिकाणी बुक प्रसिद्धीसाठी बुक प्रदर्शन आहे. त्याच्या माध्यमातून विविध स्तरातील विविध लोकांच्यासाठी एक ज्ञान प्रकाशित करण्यासाठी या ठिकाणी ते एक स्टॉल उभा राहिलेला आहे. त्या ठिकाणी स्टॉलमध्ये सुद्धा आज या ठिकाणी एक आपल्याला अनुभूती मिळण्याची एक व्यवस्था आहे. नमस्कार, मी वर्षा आनंदा शिंदे राशिवडे. आज भोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल मी अध्यक्ष आणि संचालक बॉडीचे आभार मानते, कारण ह्या राधानगरी आणि करवीर परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी जे विविध अवजारांचं त्यांनी काय केलेलं आहे, प्रदर्शन केलेलं आहे. आज आपल्या इकडचा भाग शेतकरी आहे आणि त्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे ट्रॅक्टर असू दे, विविध शेती उपयोगी अवजार असू दे, त्यांनी काय केलेलं आहे तर प्रदर्शनाद्वारे विथ माहिती त्यांना लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठीही त्यांनी काय केलेलं आहे, व्यासपीठ तर दिलेलंच आहे, पण महिलांना वेगवेगळे रोजगार आहेत, बचत गट आहेत, त्यांनाही पैशाचे जे सोर्स आहेत त्यांनाही त्यांनी काय केलेलं आहे की त्यांना उत्तेजन देण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी त्यांनी हे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे. त्यासाठी मी संचालक बॉडीचे आभार मानते. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला असं नवनवीन काय करावं, त्यांना भोगावती सहकारी साखर कारखान्यानं याहीपेक्षा कृषी प्रदर्शन मोठं करावं आणि भागातील लोकांना जे शेतकरी आहेत त्यांना अवजारं पुरवण्यावर ॲडव्हान्स माहिती द्यावी, याबद्दल मी भोगावती साखर कारखान्याचे आभार मानते. धन्यवाद. हॅलो, पेन पटेलच्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम कृषी प्रदर्शन ठेवले आहे बघण्याजोग आहे. असं वर्षाला कार्यक्रम ठेवला तर जवळपास शेतकऱ्यांनी बघायला सुद्धा मिळाले आणि खरोखर हे बघण्याजोग आहे. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. या अगोदर कोल्हापुरात होतं बघा. हो, या अगोदर कोल्हापुरात होतं. खरं सगळ्यांनीच बघायला असं घडलं असं वाटत नाही, कारण इथल्या ठेवल्यामुळं भोगावती पंचक्रोशीतील लोकांनी याचा लाभ मिळणार आहे बघायला. आणि खरोखर सगळ्यांनी येऊन इथं बघून लाभ घ्यावा त्यांनी. खरोखर या कारखान्याचे चेअरमन सर्व संचालक मंडळ यांचं खरोखर शतचे आभारी आहे आणि असं वर्षाला त्यांनी कार्यक्रम ठेवावा हीच विनंती आहे. मी भोगावती सहकारी कारखान्याचा उत्पादक सभासद असून PN साहेबांच्यावर अत्यंत प्रेम करणारा एक छोटासा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे की भूमाता कृषी प्रदर्शन, हा कार्यक्रम वर्षानुवर्ष व्हावा आणि तीच खरी श्रद्धांजली PN साहेबांना अर्पण होईल. आणि तसंच जर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ठेवण्यापाठीमागचा उद्देश आणि याचं सगळं श्रेय आदरणीय शिवाजीराव पाटील चेअरमन साहेब व त्यांचं सर्व संचालक मंडळ यांचं हे श्रेय असल्यामुळं त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि आदरणीय PN पाटील साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन आभार मानतो. या ठिकाणी महिला वर्गाने देखील या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आपल्यासोबत या महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. काय सांगाल या प्रदर्शनाविषयी थोडंसं? ह्या प्रदर्शनाचं एवढं वैशिष्ट्य आहे की शेतकऱ्यांच्या मुलाने त्यांनी जे अवजारे वगैरे जे केलेत ते एकदम उत्कृष्ट प्रकारे मांडणी करून त्यांनी प्रदर्शन मांडले. हे महत्त्वाचं आहे. त्यांना शिक्षण म्हणजे अपुरं असतं आहे. बरोबर. आणि हा जो मेळावा भरला आहे हा एक प्रकारे शेतकऱ्यांना एकदम उत्तम तऱ्हेचं हे आहे, मार्गदर्शन चांगलं आहे. बरोबर. ह्याच्या अगोदर कधी प्रदर्शन बघितलेत काय कुठं? नाही, हे मी पहिल्यांदाच बघितलं. आता एक विषय सांगायचा म्हणजे कारखाना तुम्ही बघितलाय आतून मशिनरी वगैरे बघितले, खूप वर्षापूर्वी बघितले. मग आता पुन्हा एकदा एक संधी आहे सगळ्या महिलांसाठी, जी दुपारी 3 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ज्या महिला या कारखान्याच्या ठिकाणी असतील सगळ्यांना या कारखान्यामार्फत तिथं जाग्यावरती साखर ऊसाचा रस झाल्यापासून साखर तयार होतोपर्यंत दाखवणार आहे. या संधीचा खरोखर लाभ घ्यायला पाहिजे. होय. काय सांगाल इतर महिलांसाठी हा मेसेज कसा द्या? हा मेसेज म्हणजे मी सगळ्यांना पुरवेन की तुम्ही कारखान्यात कशी साखर तयार होते, कसा रस, त्यापासून कसं सगळं तयार होतं हे तुम्ही अवश्य बघा. तुम्हाला माहिती मिळेल चांगली, म्हणजे अज्ञान राहणार ना तुम्ही ह्यापासून, असं मी प्रत्येकांना सांगत सुटेन. या ठिकाणी पैठणीचा पण एक कार्यक्रम आहे बघा, पैठणीचा उद्या 4 वाजता.
उद्या रविवारी 4 वाजता या ठिकाणी महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या, तुमच्या मैत्रिणी सुनांना सांगा, घरातल्या सगळ्यांना सांगा, खास महिलांसाठी ही संधी आहे. बरं मी अवश्य सांगेन आमच्या कौलवमध्ये, आणि येतीला पण बायका. कौलपुरती मर्यादित नाही, सगळ्यांसाठी मर्यादित आहे, पण मी तेवढी पोहोचवू शकत नाही तिकडे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आता जिल्ह्यावर पोहोचलाय. हां, पेन पाटील साहेब सडोलीकर यांच्या जयंतीनिमित्त जे भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक यांनी जे इथं प्रदर्शन भरवलं आहे, त्याचा प्रदर्शनचा आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याची माहिती आणि एक प्रोत्साहन म्हणून भरवलेलं आहे. ते अगदी अभिनंदन, म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ते विविध स्टॉल वगैरे आहेत, म्हणजे चांगलं, म्हणजे साहेबांचं जे शेतकऱ्यांबद्दल प्रेम होतं तेही आपल्या चेअरमनांच्या माध्यमातून आजही देखील चालूच आहे आणि ते तसंच राहावं. आपण सर्वांशीच बोलतोय, तुम्ही काय सांगाल? नाही बरं वाटलं. मार्केटिंग म्हणजे काय शेतकऱ्यांना हे कळालं, कारण हा मुद्दा चांगला वाटला की आज सगळं आधुनिक तंत्रज्ञानच्या विषयी माहिती आम्हाला मिळाली. योग्य कुठला ऊस कुठल्या जातीचा करावा किंवा कुठली खते वापरावी ह्याबद्दल माहिती मिळाली. परत आम्हाला सगळं पूर्ण बघितल्यानंतर नवीन काय टेक्नॉलॉजीचा माहिती भरपूर प्रमाणात मिळाली. याबद्दल आम्ही कारखान्याच्या सर्व संचालक म्हणा, चेअरमन यांचे आभार व्यक्त करतो. याबद्दल एकंदरीत हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे, याचा उपयोग आपल्याला असं होईल असं वाटतं? 100% होणार, 100%. कारण मार्केटात आम्ही बघितलं की बाहेर जगामध्ये काय चाललं आहे हे आम्हाला इथं बऱ्यापैकी माहिती मिळाली की बाहेरच्या देशामध्ये काय चाललं आहे किंवा काय आता आधुनिक चाललं आहे, हे या प्रदर्शनमुळं आम्हाला भरपूर आज बघायला मिळालं. त्यामुळं आम्ही त्याचा पूर्णपणे लाभ घेतला आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा यांनी उद्या 2 दिवस जे आहे त्याबद्दल इथं येऊन बघावं असं आम्ही हे करतो. आम्ही लोकांनी यावं आणि बघून सगळं लाभ घ्यावा किंवा त्याचं हे करावं असं पूर्ण माहिती घ्यावी. काही माहिती देणारे पण चांगले आहेत आणि सगळे व्यवस्था पण चांगली आहे. कारखान्याने व्यवस्थित करून व्यवस्थित सिस्टीमने पूर्ण हे केलेलं आहे आणि तरी प्रत्येक शेतकऱ्याने येऊन याचा लाभ घ्यावा असे हे करतो. हे कृषी प्रदर्शन मी बघायला आल्यावर मला खूप छान वाटलं. सगळे स्टॉल आहेत ते खूप सुंदर आहेत, आरोग्याविषयीचे आहेत, त्याचा खूप जणांनी फायदा घेतलेला आहे. गुडघेदुखी आणि ह्याच्यावर औषधं चांगली दिलेली आहेत. परत लहान मुलांना गेम छान आहेत, पाळणे वगैरे आहेत. मुलं खूप आनंदी दिसलीत मला. बायकासुद्धा खूप खुश आहेत. त्यांना संसारोपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे भरपूर स्टॉल इथं लावलेले आहेत. परत मुलींच्यासाठी टिकल्या बांगड्या वगैरेचे पण स्टॉल खूप भरपूर लावलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी पण स्टॉल भरपूर लावलेले आहेत. अक्षरशः समाधान वाटलं प्रदर्शन बघून. धन्यवाद. एकंदरीत यांच्या प्रतिक्रियेत एक शब्द आला की समाधान. खरोखर समाधान वाटलं? होय, खूप समाधान वाटलं. मी खाल्लं सुद्धा, खायचे पण स्टॉल चांगले आहेत. चिकन बिर्याणी खाऊन पण समाधान वाटलं. बस एकदम खरोखर यांनी जर यांची प्रतिक्रिया पाहिली तर खरोखर यांनी एन्जॉय केला आणि खरोखर हे जे प्रदर्शन आयोजित केले याच्याबद्दल यांनी कौतुक केलेलं आहे. आणि खरोखर एकंदरीत आपण आत्तापर्यंत सर्व प्रतिक्रिया जर बघितल्या तर या नवीन जे संचालक मंडळ आहे म्हणजे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम कवडे, त्याबरोबर त्यांचे सर्व संचालक मंडळ या सर्वांनी एक चांगला प्रयत्न केला आहे की जे बंद झालेलं प्रदर्शन होतं ते यांनी पुन्हा चालू केले आणि त्याचं खरोखर कौतुक होते परिसरातून, सभासदांमधून आणि महिलांमधून सुद्धा. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.